भावधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या बऱ्यापैकी ऊस गेलेली आहेत. तर आता शेतकरी हे असं बगला फोडणे नांगरीनं ही शेतकऱ्याची वारंवार कामं चालू आहेत. कुठं सरी हळदीला ओढणे किंवा आता हळदी निघायला सुरुवात झाली आहे. तर बऱ्यापैकी शेतकरी आता पावदनचा शेतकरी बैलांना कस देण्याचा प्रयत्न चालू आहे. आता बैल कशी चांगली तयार करणे, त्यांना चारा वेळची वेळ देणे, परत बैलांच्याकडून कसरत करून घेणे. लय आता बैलांना इथनं पुढं उन्हाचं प्रॅक्टिस झालं पाहिजे किंवा आता 2 टाइम हाणत्यात नांगरीला, काम जास्त प्रमाणात त्यांच्याकडून करून घेणे. अशा पद्धतीने चांगली कामं चालू आहेत. लागल रे डोळ्याला. बघा अशा पद्धतीनं चांगली माती मोकळी होती आणि ह्याच्यामुळं ऊस बी चांगल्या पद्धतीचा टनेज भरणार. ही जी ट्रॅक्टरनं सरी गेलेली हे तर कमी लागले, पण ही बघा कशी माती एक भरगच्च निघते, एक नंबर असं. आपण कमी जास्त लावू शकतो नांगरी, जास्त बुडक्यात बी लावू शकतो. जसं ट्रॅक्टरचं एवढं लावू शकत नाही, त्याचं जेवढं अंतर दिलंय तेवढंच निघणार. आणि आपण जेवढं प्रयत्न करू आत लावायचा किंवा खाली खोल लावायचा ते आपल्या हातात आहे. आणि घातीत काम नेहमी व्हावं लागतं. आता बऱ्यापैकी घात चांगली त्यामुळं माती भुसभुशी होती. आता ट्रॅक्टर इथं चालला नसता, ट्रॅक्टरच्यामुळं उलट ती जास्त दबलं असतं आणि कडक आलं असतं वावर. आता एक नंबर 2 दिवसांनी जरी ह्यात आला तरी वाळकी माती मस्तपैकी तुम्हाला दिसली असते. अशा पद्धतीनं वावर मिळवत आणलंय. थोडंसं राहिलेलं आहे. चांगल्या पद्धतीनं अशी मेहनत केली जाते खोडव्याची, त्यामुळं त्यांनी चांगल्या पद्धतीचं भरतं. गावात बिवात माराय औषध मारायला त्रास होत नाही. 1-2 बेन्या वाजतात असं नांगरलं वावर म्हणजे बागला फोडले. आणि ह्याच्यावर आता 3 पारी 2 वेळा फिरवलं चांगल्या पद्धतीचं. आणि एक गुडगा कंबर इतका ऊस झाला, झाकायला लागलं वावर की रेजर घालायचा आहे एकदा ढोकळून. चांगल्या पद्धतीची भर लागती, मेहनत बी चांगल्या पद्धतीची होती. काय कर माहिती का परत दोन्ही बाईंची मधली सरी घ्या त्या साडामध्ये काढलाय आणि एक उभी घ्या जवळ. कोशा बाईला जी मागची चाले का ती घे उभी. आता हे 1.25 एकर वावर हे बघा. एक 10-15 मिनिटात बैलांनी मिळवलं म्हणजे असं असतं. 2 बैल असली की पटापटा उरकते, एवढं काय अवघड नाही. एखादा तासात झटका मारून मोकळ होते. हे नवीन पोरांना बी हा अभ्यास पाहिजे. पहिला काळच लय वेगळा होता, माणसं लय चिकट होती कामाला. आताची पोरं बी आहेत पण एवढं नाही.
अशा पद्धतीनं वावर मिळत आलंय आणि बावधन खिलारला असंच बघत जा. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही दररोज दाखवत जाऊ आणि वेळ भेटला की प्रत्येकाच्या दावणीला वेळात वेळ काढून आम्ही भेट देत जाऊ. तर आभारी आहोत. धन्यवाद. असंच सहकार्य राहू द्या.